नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईत लोकल सेवा बंद असल्यानं कल्याणमधल्या एसटी डेपोत प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा 3:13 वाजलेत. एसटी डेपोवर कुठलंही नियोजन नाहीये आणि त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे या सगळ्या परिसरातून मुंबईत जे चाकरमान येत असतात, रोज त्यांना आपल्या ऑफिससाठी यावं लागतं. अशा सगळ्या चाकरमान्यांमुळे इथं मोठी गर्दी झाली आहे. त्यांच्याकडे पर्याय नाही आहे, कारण लोकल सध्या बंद आहेत, ज्याला आपण मुंबईचे लाईफलाईन म्हणतो. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता पर्याय दोन आहेत. एक म्हणजे खाजगी वाहन आणि दुसरं म्हणजे बस. आता या बसमध्ये जर सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असेल आणि इतकी मोठी गर्दी असेल तर ते कसं शक्य आहे, हा प्रश्न कालच पडला होता. कदाचित कालचा पहिला दिवस आहे म्हणून गर्दी झाली आहे, लोक अचानक बाहेर पडले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं वाटलं होतं. पण आज दुसऱ्या दिवशी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रदीप, कोरोनासोबत आपल्याला जगायचं आहे आणि प्रत्येकाला आपली नोकरी वाचवायची आहे. या सगळ्यासाठी प्रत्येकजण घराबाहेर पडतोय आज, नोकरदार वर्ग. पण बाहेर पडल्यानंतर त्याच्या सुरक्षेची काही हमी दिसत नाहीये. आणि बसमध्ये काय परिस्थिती आहे, जर बसच्या बाहेर ही परिस्थिती आहे तर? विलास, आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये दिसत आहे की कुठलाही व्यक्ती हा सोशल डिस्टन्स पाळताना दिसत नाही आहे. त्यांना नोकरीची चिंता आहे, कारण की अनेक ठिकाणी कॉस्ट कटिंग झाल्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तर काही लोकांना अल्टिमेटम मिळालंय. त्यामुळे लोकांना सुद्धा पर्याय नाही राहिला आहे की आपली नोकरी वाचवण्याकरता. त्यामुळे लोकांनी कालपासून जो प्रवास चालू केलेला आहे. आपण जर बघितलं तर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा हा जो सर्व परिसर आहे, हा परिसर आपण जर बघितलं की ह्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मुंबईला नाहीये, डायरेक्ट रस्ता नाहीये. आपण जर बघितलं तर कल्याणवरून जर आपण भिवंडी, नाशिक मार्गे मुंबईला जावं लागतं, तर डोंबिवलीवरून शिळपाटा, ठाणे किंवा नवी मुंबई मार्गे मुंबईला जावं लागतं. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे आणि ही लोकल सेवा जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत चित्र आपल्याला असंच दिसेल. आपण जर बघितलं तर सकाळपासून दिवा, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी गर्दी आहे. एसटी डेपोमध्ये एसटी चालू झाल्या असल्या तरी प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसते. नागरिकांची त्यामध्ये भांडणं सुद्धा झालेली दिसत आहेत. काल आपण जर बघितलं तर एसटी मध्ये आणि ज्या बसेस होत्या या बसेसमध्ये पण गर्दी झाली होती. आपले जे बसचे ड्रायव्हर असतील किंवा कंडक्टर असतील त्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं सोशल डिस्टन्स पाळा. मात्र नागरिकांना पाळलं नाही. नागरिकांकडे पण एक पर्याय राहिलेला दिसत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा आणि ठोस कार्यक्रम याच्यावर केला पाहिजे. लोकल जर चालू झाल्या तर त्या लोकल कशा प्रकारे चालू व्हायला पाहिजे, सोशल डिस्टन्स कसं पाळलं जाणार, असे अनेक अडथळ्यांची शर्यत सध्या मुंबईकर, ठाणेकर, कल्याण, डोंबिवलीकर या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ही दृश्य खरं तर चिंता वाढवणारी आहेत. आपण कोरोनासोबत जगायचं हा निर्णय घेतलेला आहे, पण अशा सगळ्या परिस्थितीत सुरक्षित कसं राहायचं या प्रश्नाचं उत्तर मात्र सध्या तरी मिळताना दिसत नाहीये. धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ज्या प्रवाशांना या सगळ्या अग्निदिव्यातून सामोरं जावं लागतंय, धोका पत्करून घराबाहेर पडून त्यांना अशा प्रकारे प्रवास करावा लागतोय, त्या प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं. ऐकूया त्यांची व्यथा काय. मला येऊन अर्धा तास झालंय आणि ही प्रचंड लाईन आहे. मला जायचंय ठाण्याला. किती समोर लाईन आहे, किती वेळ जाऊ शकतो? आता हे याच्यात 1 तास लागेल की 1.5 तास लागेल, मी काहीच सांगू शकत नाही. लाईन मध्ये उभं राहील, माझे गुडघे दुखतात, मी उभं पण नाही राहू शकत. 1.5 तास झालेला आहे आम्हाला लाईनीमध्ये येऊन. ठाण्याला जायचं आहे. ठाण्यासाठी लाईन तोडत असतात आणि मधनं गाड्या आतनं गेल्यात तर पब्लिकला सगळ्यांना त्रास होतो. डोंबिवली